आज आपण कर्म या टॉपिकचा पुढचा पाठ बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले की कर्म या टॉपिकवर कशा पद्धतीचे LAQ आणि SAQ विचारले जातात. तर कर्म यावरचा सगळ्यात इम्पॉर्टंट SAQ म्हणजे आपण बघितलेला आहे की कर्माची व्याख्या आणि त्याचे प्रकार लिहा. तर कर्माच्या प्रकारावर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट SAQ म्हणजे वारंवार विचारणारा SAQ आहे. त्यानंतर आपण कर्माची उपयोगिता देखील पाहणार आहोत. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये कर्माची व्याख्या पाहिल्या होत्या, कर्माची निरुक्ती पाहिली होती, कर्माची व्याख्या पाहिली होती आणि कर्माचे लक्षण बघितले होते. तर यामध्ये आपण बघितलं की कर्म या शब्दाची निरुक्ती बघत असताना आपल्या लक्षात आलं की क्रू या धातूला मनीन प्रत्यय लागून कर्म हा शब्द कर्मण हा शब्द बनलेला आहे. क्रू या धातूला मनीन प्रत्यय, क्रू विक्षेपे या धातूला मनीन प्रत्यय लागून कर्मण शब्द बनलेला आहे आणि ह्या कर्मण शब्दाचा प्रथम वचनी रूप जे आहे ते कर्म आहे. त्यानंतर आपण बघितलं की निरुक्ती बघितली आपण शब्दकल्पद्रुमच्या अनुसार यद क्रियते तत्कर्मम, यद क्रियते तत्कर्मम. त्यानंतर आपण बघितलं की यद क्रियते तत्कर्म, यद कुर्वन्ते तत्कर्मम, जे केले जाते त्याला कर्म असे म्हणतात. ही त्याची बघितली आपण निरुक्ती. त्यानंतर आपण कर्म ही कन्सेप्ट समजून घेतली. जेव्हा कुठलेही द्रव्य हे शरीरावर कर्म करते म्हणजे नेमकं काय करते हे आपण समजून घेतलं. जेव्हा आपण कोणतेही द्रव्य वापरतो तेव्हा त्या द्रव्यापासून आपल्याला चिकित्सेमध्ये एकतर शमन अपेक्षित असतं किंवा शोधन अपेक्षित असतं. शमन अपेक्षित असतं किंवा शोधन अपेक्षित असतं किंवा काही द्रव्य जे आहेत हे स्वास्थ्यासाठी हितकर असतात. पण स्वास्थ्यासाठी जे पण हितकर असतात ते काय करतात, त्रिदोषांचं बॅलन्स जे आहे ते बनवून ठेवतात. आता हे कार्य करत असताना, शमन करत असताना म्हणजे काही दोषांची वृद्धी झाली असेल तर त्यांचं क्षय करणं, काही दोषांचा क्षय झाला असेल तर त्यांची वृद्धी करणं किंवा त्रिदोषांचं जे साम्य आहे ते बनवून ठेवणं, अशा वेळेस हे द्रव्य जे आहेत ह्यांचा शरीरामधील जे काही भाव पदार्थ आहेत त्या भाव पदार्थांशी काय होतो, संयोग होतो. कुठलंही द्रव्य जर त्याचं इंटेक घेतलं शरीरामध्ये, त्याचं आपण म्हणजे त्याचं सेवन केलं त्या द्रव्यांचं, तर त्या द्रव्यांचं सेवन झाल्यानंतर त्याच्यावर अग्नीची क्रिया होते आणि ते भाव पदार्थांच्या सोबत संयोगित होतात. भाव पदार्थासोबत त्यांचा संयोग झाल्यानंतर, भाव पदार्थ म्हणजे काय, दोष धातू मल, शरीरातील भाव पदार्थ म्हणजे दोष धातू मल. तर ह्या दोष धातू मल यांच्यासोबत त्यांचा संयोग होतो आणि मग त्यामध्ये वृद्धी किंवा क्षय किंवा त्यांची साम्य अवस्था टिकून ठेवणं हे कार्य घडतं. हे झालं शमन औषधी बाबतीत किंवा स्वस्थकर औषधी बाबतीत. काय औषधी ह्या शोधन औषधी असतात, बरोबर आहे. काय औषधी ह्या शोधन औषधी असतात. तर शोधन औषधी काय करतात, दोषांचं काय करतात, उत्क्लेश करतात, त्यांची वृद्धी करतात आणि त्यांना शरीरापासून अलग करून त्यांच्या शरीराबाहेर काय करतात, निधन करतात. अशा वेळी शरीराबाहेर त्या दोषांचं निधन झाल्यानंतर ती औषधी द्रव्य देखील काय होतात, शरीराच्या बाहेर निघून जातात. तर अशा पद्धतीनं द्रव्य एकतर काय करतं, संयोग होतो द्रव्याचा किंवा विभाग होतो, संयोग होतो आणि विभाग होतो. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की संयोग आणि विभाग ह्याचे जे कारण आहे त्याला कर्म असे म्हणतात. म्हणजे का बरं शरीरातील भाव पदार्थांशी त्यांचा संयोग होतो, का बरं त्यांचा विभाग होतो, तर संयोग आणि विभाग याला कारणीभूत एकच कारण आहे, एकमेव कारण आहे आणि ते एकमेव कारण म्हणजे कर्म. म्हणजेच कर्म सोडून अन्य कुठलंही त्याला कारण नाही. म्हणूनच कर्मम न अन्यला अपेक्षते, हे कर्माला अन्य कशाचीही अपेक्षा नसते. हे आपण डेफिनेशन मध्ये बघितलं आहे. म्हणजेच आपण डेफिनेशन मध्ये बघितलं की
कर्म कर्म कुठे राहतात, जसं की गुण हे द्रव्याच्या आश्रयाने राहतात, गुण द्रव्याच्या आश्रयाने राहतात, त्याच पद्धतीने कर्म देखील द्रव्याच्या आश्रयाने राहतात. म्हणजेच कर्माची डेफिनेशन आपण अशी करू शकतो की द्रव्याच्या आश्रयाने राहणारे आणि संयोग विभागाला कारण असणारे आणि ज्याला अन्य कशाचीही अपेक्षा नसते त्याला कर्म असे म्हणतात. ही डेफिनेशन आपण बघितली होती. संयोगेच विभागेच संयोग आणि विभागाला जे कारण असतं द्रव्याश्रितम द्रव्याच्या आश्रयाने राहणारे त्याला काय म्हणतात, कर्म असे म्हणतात. कर्तव्याचीच क्रिया कर्म आहे. कर्म न अन्यदा अपेक्षित, कर्माला अन्य कशाचीही अपेक्षा नाही. संयोग आणि विभाग करण्यासाठी कर्माला अन्य कशाचीही अपेक्षा नाही. ही त्याची एक डेफिनेशन बघितली होती आपण. त्यानंतर म्हणजे आपण बघितलं होतं की संयोग आणि विभाग हे ऍट अ टाइम कसं घडून येतं. आता आपण बघा, जेव्हा तुम्ही घर सोडून कॉलेजला येतात, याचा अर्थ तुमचा कॉलेजशी संयोग झाला म्हणजे तुमच्या घराशी काय झाला आहे, विभाग झालेला आहे. त्याच पद्धतीनं असतं की जेव्हा पण तुम्ही एका प्रदेशाची संयोग करता तेव्हा मागच्या प्रदेशाशी काय होतो, विभाग होतो. आता ह्या चित्रातून तुम्हाला आणखीन स्पष्ट होईल. बघा, हा माणूस चलत आहे, तर चलताना पुढच्या भागाशी काय होतोय, ह्या भागाशी काय होतोय, त्याचा संयोग होतोय, तर मागच्या भागाशी काय होतोय, त्याचा विभाग होतोय. म्हणजेच संयोग आणि विभाग ह्या क्रिया ज्या आहेत ह्या एकाच वेळी घडतात. जेव्हा कधी एखाद्या द्रव्याच्या दुसऱ्या कशाशी संयोग होतोय तर मागच्या प्रदेशाशी त्याचा काय होतोय, विभाग होतोय. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की संयोग आणि विभाग क्रिया ही एकाच वेळी घडते. त्यानंतर आपण एक व्याख्या बघितली होती की प्रयत्नादी कर्म चेष्टितम उच्यते. प्रयत्नपूर्वक ज्या काही हालचाल केल्या जातात त्यांना काय, प्रयत्नादी कर्म चेष्टितम उच्यते. हे प्रयत्नपूर्वक ज्या काही हालचाली केल्या जातात त्यांना कर्म असे म्हणतात, चेष्टा असे म्हणतात. प्रयत्नपूर्वक जे काही हालचाल केल्या जातात त्यांना कर्म असे म्हणतात किंवा चेष्टा असे म्हणतात. आपण बघितलं की इथे हा मुलगा काय करतोय, प्रयत्न करतोय, पण हा प्रयत्न करत आहे पण ते कार्य घडलं का, म्हणजे ते त्याला अपेक्षित जे होतं ते त्याला यश प्राप्त झालं नाही. त्याला ती भिंत ओलांडून जायची होती पण त्याला ती भिंत ओलांडून जाता आली नाही. परंतु तरीही आपण याला काय म्हणणार आहोत, कर्म म्हणणार आहोत, कारण त्यानं प्रयत्नपूर्वक जी काही हालचाल केली त्यालाच काय म्हणतात, कर्म म्हणतात. प्रयत्नपूर्वक ज्या काही हालचाली होतात, प्रयत्नपूर्वक ज्या काही चेष्टा होतात त्यांनाच काय म्हणतात, कर्म असे म्हणतात. ही आपण दुसरी डेफिनेशन पाहिली होती. त्यानंतर आपण कर्माचे लक्षण बघितले होते. कर्म जे आहे ते ही कर्माचे लक्षण झाले की एक द्रव्य. आता लक्षण सांगत असताना आपण काय काय सांगणार, द्रव्य, गुण आणि कर्माचं जे काही लक्षण आहे, म्हणजे द्रव्याच्या बाबतीत कर्माचं लक्षण, गुणाच्या बाबतीत कर्माचं लक्षण आणि कर्म म्हणून जी काही क्रिया घडली जाते ज्याच्यासाठी कर्म कारण असते ते अशा पद्धतीने आपण 3 लक्षण सांगणार आहोत. तर द्रव्याच्या बाबतीत काय, तर ते एक द्रव्यावर आश्रित असते. कर्म हे कधीही एक द्रव्यावर आश्रित असते. आपण बघितलं की ते एकापेक्षा अधिक द्रव्यावर आश्रित नसते. कधी कधी गुण हे एकापेक्षा अधिक द्रव्यावर आश्रित असू शकतात, जसं की द्वित्व आदी संख्या, पृथकत्वादी पृथकत्वादी गुण. द्वित्वादी संख्या म्हणजे 2 आणि प्लस संख्या ह्या काय असतात, 2 पेक्षा अधिक द्रव्यावर आश्रित असतात. संख्या हा काय झाला, गुण झाला. त्यानंतर आपण बघितलं की पृथकत्व गुण जो आहे तो काय आहे, जास्त द्रव्यांवर आश्रित असतो, तो एका द्रव्यावर आश्रित नसतो. परंतु कर्माचं असं नाही. कर्म जे आहे ते फक्त एक आणि एकच द्रव्यावर आश्रित आहे. आपण जेव्हा म्हणतो की चंदन हे 10 प्रशमन करते, तर 10 प्रशमन हे फक्त त्या चंदनावरच आश्रित आहे. मग तुम्ही म्हणसाल की 10 प्रशमन करणारे अन्यही द्रव्य आहेत, तर त्या द्रव्याचं कर्म फक्त त्या द्रव्यावर आश्रित आहे, त्याला अन्य कशाची अपेक्षा नाही. जसे की आपण पृथकत्व, एखाद्या द्रव्यावर आपण म्हटलं की पृथकत्व गुण आहे, तर ते द्रव्य इतर द्रव्यापासून अलग आहे सांगण्यासाठी आपण काय म्हणतो, त्याच्यावर पृथकत्व गुण आहे. मग पृथकत्व गुण जे आहे हे आश्रित होण्यासाठी त्याला अन्य द्रव्याची पण अपेक्षा आहे ना, अन्य द्रव्यही तिथे पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर त्या पद्धतीनं जे काही कर्म आहे त्याला अन्य कशाचीही अपेक्षा नसते आणि ते फक्त आणि फक्त एका द्रव्यावरच आश्रित असते. त्यानंतर अगुण, म्हणजे गुण हे
कर्माच्या आश्रयाने राहत नाहीत, म्हणून कर्म हे अगुणवान आहेत, गुणरहित आहेत. गुण कशाच्या आश्रयाने राहतात, तर ते द्रव्याच्या आश्रयाने राहतात. तर आपण बघितलं कर्म हे एक द्रव्यावर आश्रित आहे, कर्मावर गुण राहत नाहीत, अगुणवान आहे. आणि संयोग विभागेषु अनपेक्ष कारणम, संयोग आणि विभागाला कारण आहे आणि अनपेक्ष म्हणजे इतर कशाचीही अपेक्षा नसणारं कारण आहे, असं कर्माचं लक्षण आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत कर्माचे प्रकार. कर्माचे प्रकार बघत असताना आपल्याला सर्वप्रथम आपण तर्कसंग्रहानुसार कर्माचे प्रकार बघतो. तर्कसंग्रहानुसार जे कर्माचे प्रकार आहेत, त्यानंतर आपण काही पॉइंट्स बघितले होते, जसं की एमसीक्यू वायवासाठी की कर्म हे फक्त आणि फक्त मूर्त द्रव्यावर अस्तित्वात असते. कर्म हे काय आहे, मूर्त द्रव्य म्हणजे ज्याला जे परमाणूंपासून बनलेले आहे, जसे की पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन. कर्म हे अनित्य आहे, कर्म उत्पन्न होते आणि त्यानंतर त्याचा नाश होतो. कर्म हे स्वतः कारण आहे, कशाचं, संयोग आणि विभागाचं, आणि कर्म कर्मास उत्पन्न करत नाही. असे काही पॉइंट्स आपण पाहिले होते, जे की तुम्हाला व्हायवाला विचारू शकतात. त्यानंतर आपण आता कर्माचे भेद बघणार आहोत. कर्माचे भेद बघत असताना आपण कर्माचे भेद हे तर्कसंग्रहानुसार बघणार आहोत. तर्कसंग्रहानुसार यासाठी की मागच्या वर्षी एक प्रश्न आला होता की तर्कसंग्रहानुसार कर्माची काय डेफिनेशन आहे आणि त्याचे प्रकार सांगा. तर तर्कसंग्रहानुसार जी काही कर्माची डेफिनेशन आहे ती ह्या अशाच संदर्भाने दिलेली आहे. एक मिनिट. तर तर्कसंग्रहानुसार जी काही कर्माची डेफिनेशन आहे ती अशा संदर्भाने आहे की जे काही चेष्टेला कारण असतं, जे काही हालचालीला कारण असतं, जे संयोग विभागाला कारण असतं आणि जे द्रव्याच्या आश्रयाना आहे त्याला कर्म असे म्हणतात. आणि त्यानंतर त्यांनी तर्कसंग्रहानुसार प्रकार विचारले होते. तर तर्कसंग्रहानुसार जर प्रकार विचारले तर आपल्याला स्पेसिफिकली तर्कसंग्रहानुसारचेच प्रकार तिथे लिहिणे अपेक्षित असते. तर तर्कसंग्रहानुसार जे प्रकार आहेत ते सांगितलेले आहेत कर्माचे. लौकिक आणि आध्यात्मिक. तर्कसंग्रहानुसार जे प्रकार आहेत ते आहेत लौकिक आणि आध्यात्मिक. आपण तर्कसंग्रहानुसार जी कर्माची डेफिनेशन आहे त्याची थेरी बघितली, पण तुम्ही एकदा पुस्तकामधून जी काही तर्कसंग्रहानुसार जी कर्माची व्याख्या आहे ती लिहून काढून पाठ करून घ्या, कारण त्यावर एकदा एसक्यू आलेला होता. तर कर्माचे जे काही भेद आहेत ते दोन प्रकार पडतात. आता तर्कसंग्रहानुसार आपण कर्माचे जे भेद आहेत ते बघणार आहोत. तर त्यानुसार कर्माचे दोन भेद पडतात, लौकिक कर्म आणि आध्यात्मिक कर्म. लौकिक कर्म म्हणजे जे आता आपण बघितलं की जे द्रव्याच्या आश्रयाने आहे, जे संयोग द्रव्याच्या आश्रयाने आहे, जे संयोग आणि विभागाला काय आहे, कारणीभूत आहे, त्याला काय म्हणतात, लौकिक कर्म म्हणतात. म्हणजे ह्यानुसार संयोग आणि विभाग घडतो, म्हणजे काही ना काहीतरी हालचाल घडते. आणि आध्यात्मिक कर्म हे अध्यात्माशी म्हणजे अध्यात्माशी संबंधित आहेत. अध्यात्म म्हणजेच काय, आत्म्याशी संबंधित आहेत. हे आत्म्याशी संबंधित आहे आणि ह्यामुळे कोणतीही हालचाल घडत नाही किंवा संयोग विभाग घडत नाहीत. यामुळे काय होतं की जो काही आत्मा आहे, जीवात्मा, त्याला परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करण्याला हे काय म्हणतात, त्याला हेल्पफुल असतात आध्यात्मिक कर्म, जर हे शुभ कर्म असतील तर. आणि अशुभ असतील तर काय होईल की जीवात्म्याचा परमात्म्याशी संबंध करण्यासाठी ते सहाय्यभूत ठरणार नाहीत. म्हणजेच आध्यात्मिक कर्म म्हणजे यांचा संबंध कशाशी आहे, आत्म्याशी आहे, जीवात्म्याशी आहे. आणि जीवात्म्याचा जे काही शुभ कर्म आहे ते जीवात्म्याचा परमात्म्यासोबत संबंध घडून आणण्यासाठी मदत करणारे असतात, आणि जे अशुभ कर्म आहेत ते जीवात्म्याचा परमात्म्याशी संबंध करून प्रस्थापित करण्यासाठी हेल्पफुल, सहाय्यकारी नसतात. आता हे जे काही यांच्यामध्ये कसलीही हालचाल दिसून येत नाही आध्यात्मिक कर्मामध्ये.
लौकिक कर्मामध्ये हालचाल दिसून येते. हे जे काही लौकिक कर्म आहेत यांचे पुन्हा आपण प्रकार बघणार आहोत. कशा पद्धतीने हालचाल आहेत त्यानुसार ह्या लौकिक कर्माचे 5 प्रकार आहेत. ह्या लौकिक कर्माचे 5 प्रकार आहेत. आता बघा, हालचाल कुठल्याही वस्तूमध्ये हालचाल कशा पद्धतीने दिसून येते त्यावरून आपण त्याचे प्रकार बघणार आहोत. आता हे चित्र बघा. यामध्ये काय होत आहे, हे जे काही यान आहे ते यान काय होत आहे, वर जात आहे. हे जे काही यान आहे ते यान वर जात आहे. परत एकदा बघा, म्हणजेच यानानं काय केलं आहे, खालचा जो प्रदेश आहे, खालचा जो काही भाग आहे, ह्या भागासोबत त्याचा काय झालेला आहे, खालचा जो काही देश आहे ह्यापासून त्याचा काय झालेला आहे, अधो देशापासून त्याचा काय झाला आहे, विभाग होतोय आणि ऊर्ध्व देशाशी त्याचा काय होतोय, संयोग होतोय. अधो देशाशी विभाग होतोय आणि ऊर्ध्व देशाशी काय होतोय, संयोग होतोय. ह्यालाच उत्क्षेपण असे म्हणतात. उत्क्षेपण मध्ये काय होत आहे, अधो देशाशी काय होत आहे, विभाग होतोय आणि ऊर्ध्व देशाशी काय होतोय, संयोग होतोय. तर हे झालं, हा झाला एक लौकिक कर्माचा एक प्रकार जो आहे उत्क्षेपण. उत्क्षेपणामध्ये आपण बघणार आहोत की उत्क्षेपण मध्ये काय होतं, ऊर्ध्व देश संयोग, ऊर्ध्व देशाशी संयोग, ऊर्ध्व देश संयोग हेतू, ऊर्ध्व देशाशी संयोग होण्याच्या हेतूलाच काय म्हणतात, आपण उत्क्षेपण असे म्हणतो. उत्क्षेपण म्हणजे ज्यामध्ये ऊर्ध्व देश म्हणजे वरचा देश, उत्क्षेपण मध्ये वस्तू जी आहे ती वर फेकले जाते. तर वरच्या देशाशी त्याचा काय होतो, संयोग होतो आणि जो काही खालचा देश आहे त्यापासून त्याचा काय होतो, विभाग होतो. तर ऊर्ध्व देशाच्या संयोगाशी साठी जे काही हेतू असतो त्याला उत्क्षेपण असे म्हणतात. आता याचं जे उदाहरण आहे ते आपण बघणार आहोत की उदाहरण काय आहे, तर चेंडू जर वर फेकला, एखादा जर बॉल वर फेकला तर तो बॉल वर फेकल्यामुळे खालच्या देशाशी त्याचा विभाग होणार आहे आणि ऊर्ध्व देशाशी त्याचा काय होणार आहे, संयोग होणार आहे. नंतर तो बॉल जो आहे, जो काही चेंडू आहे तो खाली पडणार आहे ग्रॅव्हिटीनं. मग त्याला उत्क्षेपण नाही म्हणणार, त्याला म्हणणार अपक्षेपण. उत्क्षेपण म्हणजे ऊर्ध्व देशासोबतचा संयोग आणि अपक्षेपण म्हणजे अधो देशासोबतचा संयोग. तर आता हे उत्क्षेपणाचे उदाहरण बघूया की चेंडू वर फेकला असता चेंडूमध्ये उत्क्षेपण दिसते. अवकाशयान जेव्हा वर जाते तेव्हा अवकाशयानामध्ये काय दिसते, ऊर्ध्वगमन दिसते. एखादा पक्षी जमिनीवरून वर उंच आकाशात जेव्हा झेप घेतो तेव्हा त्याच्यामध्ये उत्क्षेपण हे कर्म दिसून येते. त्यानंतर आपण बघूया दुसरे कर्माचे प्रकार. आता हे बघा, यामध्ये कशा पद्धतीचं कुठल्या देशाशी संयोग होतोय ते बघा, कुठल्या देशासोबत विभाग होतोय. आता बघा, ह्यामध्ये काय आहे, ह्यामध्ये अधो देशाशी संयोग होतोय. ह्यामध्ये अधो देशाशी काय होत आहे, संयोग होत आहे. बॉल जो आहे ते वरून काय होतोय, खाली पडतोय. तर यामध्ये अधो देशाशी संयोग होतोय म्हणजेच ऊर्ध्व देशाचा विभाग आणि अधो देशाशी संयोग. हा जो काही ऊर्ध्व देश आहे, वरचा देश आहे, ह्या ऊर्ध्व देशाशी काय होतोय, विभाग होतोय आणि अधो देशाशी काय होतोय, संयोग होतोय. हे बघा, ऊर्ध्व देशाशी विभाग आणि अधो देशाशी काय होतोय, संयोग होतोय. तर ज्यामध्ये अधो देशाशी संयोग होतो त्या कर्माला अपक्षेपण असे म्हणतात. मग अपक्षेपणची आपण व्याख्या करू शकतो की अधो देश संयोग हेतू, अधो देशाच्या संयोगाचा जो काही हेतू आहे त्याला आपण अपक्षेपण असे म्हणतात. हेतू म्हणजे कारण, अधो देश म्हणजे खालचा भाग, खालच्या देशाशी म्हणजे खालचा जो भाग आहे त्याच्याशी द्रव्याचा संयोग होण्यासाठी जे काही कारण असतं त्याला आपण अपक्षेपण असं म्हणतो. आता अपक्षेपणचे आपण उदाहरण काय देऊ शकतो, आत्ताच आपण जे बघितलं की उंचावरून जर चेंडू सोडला तर तो चेंडू खाली पडतो, ह्यालाच आपण काय म्हणतो, अपक्षेपण असं म्हणतो. समजा झाडावर फळ आहे, झाडावर जे काही फळ आहे ते झाडावरचं फळ जेव्हा खाली पडतं त्याचा वरच्या देशाशी काय होतो, विभाग होतो ऊर्ध्व देशाशी आणि अधो भागाशी त्याचा काय होतो, संयोग होतो. तर याला अपक्षेपण असे म्हणतात. पाऊस पडत असताना पावसाचे पाण्याचे थेंब जे आहेत ह्यांच्यामध्ये देखील काय करतं, अपक्षेपण कर्म दिसून येतं. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा भाग. आता हे बघा, एक बघितलं आपण ज्याच्याशी ऊर्ध्व देशाशी संयोग होतो त्याला उत्क्षेपण असे म्हणतात. जेव्हा अधो देशाशी संयोग होतो त्याला काय म्हणतात, अपक्षेपण असे म्हणतात. आता दुसरा भाग, जेव्हा एखादी वस्तू जी आहे या वस्तूमध्ये जेव्हा हा जो मध्यबिंदू आहे ह्याच्याशी काय होतोय, त्याचा
सन्निकर्ष होतोय, शरीरामधील सन्निकृष्ट भागाशी त्याचा काय होतोय, संयोग होतोय. शरीरामधील जे काही सन्निकृष्ट भाग आहे, जवळचा जो भाग आहे त्याच्याशी त्याचा संयोग होतोय, तर त्याला आपण काय म्हणणार, ती वस्तू आकसती आहे, त्याला काय म्हणणार आपण, आकुंचन. आणि जेव्हा हे वस्तूचं जे काही शरीर आहे, शरीर म्हणजे काय, मनुष्याचे शरीर ना, कुठली ज्या वस्तूमध्ये ते कर्म दिसतं त्या वस्तूचं जी काही बॉडी आहे त्याला आपण शरीर म्हणणार. तर शरीर म्हणजे काय, की ज्या द्रव्यामध्ये ते कर्म दिसतं ते द्रव्य, आणि त्या द्रव्याचा सन्निकृष्ट भागाशी जर संबंध येत असेल, संयोग येत असेल, तर त्याला आपण म्हणणार आकुंचन. आणि ह्याच शरीराशी, शरीर म्हणजे द्रव्य ज्यामध्ये हे कर्म घडतं, तर ह्याच शरीराच्या विप्रकृष्ट भाग म्हणजे लांबचा भाग आहे, हा लांबचा भाग आहे, ह्या लांबच्या भागासोबत जर ह्याचा संयोग येत असेल, याचाच अर्थ ती वस्तू जी आहे ती पसरत आहे, आकारानं पसरत आहे, विस्तारत आहे, तरी ह्याला आपण काय म्हणणार, प्रसरण म्हणणार. म्हणजेच ज्यामध्ये एक मिनिट, ज्यामध्ये शरीराच्या सन्निकृष्ट भाग म्हणजे हा जवळचा भाग, हे झालं शरीर. हृदय ह्या वस्तूमध्ये जर आकुंचन आणि प्रसरण दिसत असेल, तर हृदय हे झालं शरीर. तर ह्या शरीराचा सन्निकृष्ट भाग म्हणजे हा जवळच्या भागाशी जर संयोग होत असेल, तर त्याला म्हणणार आकुंचन. आणि ह्या शरीराचा जो विप्रकृष्ट भाग म्हणजे हा दूरचा भाग जो आहे, ह्या दूरच्या भागासोबत जर त्याचा संयोग होत असेल, तर त्याला म्हणणार प्रसरण. आता बघा, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला या इमेज मध्ये तुमच्या लक्षात येईल आकुंचन हे प्रसरण. हे बघा, आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण. जवळच्या भागासोबत संयोग होतोय, शरीराच्या सन्निकृष्ट प्रदेशाशी संयोग होतोय, तर त्याला म्हणणार आकुंचन. आणि शरीराच्या विप्रकृष्ट भागासोबत जर संयोग होतोय, तर त्याला म्हणणार प्रसरण. तर आकुंचनाची व्याख्या काय करणार आपण, शरीर सन्निकृष्ट संयोग हेतू आकुंचन. शरीर सन्निकृष्ट, शरीराच्या सन्निकृष्ट प्रदेशाशी संयोग होणं, त्याच्या हेतूला आकुंचन असे म्हणतात. आणि शरीराच्या विप्रकृष्ट भागाशी संयोग होणं त्याला प्रसरण असे म्हणतात. आणि आकुंचन आणि प्रसरण ह्याचे उदाहरण आपण दोन्हीचे उदाहरण सोबतच देणार आहोत. की हृदयाचे आकुंचन होणं म्हणजे हृदयाच्या पेशींचं सन्निकृष्ट प्रदेशाशी काय होतं, संयोग होतो. आणि हृदयाचं प्रसरण होणं म्हणजे हृदयाचे पेशींचे त्याच्या दूरच्या भागांशी काय होतो, संयोग होतो. रबराचा फुगा जेव्हा फुगवला असता त्याचे प्रसरण होते, आणि त्या फुगवला असता त्याचे प्रसरण होते, आणि त्यातील हवा काढली असता परत त्याचे काय होते, आकुंचन होते. शरीरातील स्नायूमध्ये देखील अशा प्रकारचे आकुंचन आणि प्रसरण आपल्याला दिसून येते. बघा, हे परत एकदा आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण. आकुंचन म्हणजे सन्निकृष्ट प्रदेशाशी, शरीरातील सन्निकृष्ट प्रदेशाशी संयोग होणे. आणि प्रसरण म्हणजे शरीरातील विप्रकृष्ट देशाशी काय होणे, संयोग होणे. त्यानंतर पाचवा प्रकार जे आहे ते गमन. आतापर्यंत आपण 4 प्रकार बघितले, कशाचे, लौकिक कर्माचे, ज्यामध्ये हालचाल दिसून येते. तर लौकिक कर्माचे 4 प्रकार आपण उत्क्षेपण बघितलं, अपक्षेपण बघितलं, आकुंचन बघितलं आणि प्रसरण बघितलं. आणि 5वा प्रकार आहे गमन. तर गमनचा अर्थ काय होतो, गमनचा अर्थ होतो की उत्क्षेपण, अपक्षेपण, हे वरचे जे काही 4 आहेत, उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन आणि प्रसरण, ह्या 4 कर्माखेरीज इतर सर्व प्रकारच्या कर्मांचा समावेश गमन मध्ये होतो. गमन मध्ये आता कोणत्या कर्माचा समावेश होतो, मग भ्रमण म्हणजे फिरणे, रेचन फिरणे, भ्रमण म्हणजे फिरणे किंवा चालणे. आपण जर तुम्ही चलत इकडे तिकडे जर फिरत असाल, जेवण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा लॉन मध्ये असंच फिरता, तर ते असं काही त्याची दिशा नसते किंवा काही ठरवलेलं नसतं. तर अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही फिरत असता, तेव्हा त्या फिरण्याला काय म्हणतात, भ्रमण असं म्हणतात. किंवा तुम्ही कुठेही चलत जात आहात, तर त्याला काय म्हणणार, तुम्ही भ्रमण म्हणणार. त्याच्यामध्ये उत्क्षेपण किंवा अपक्षेपण किंवा आकुंचन प्रसरण काही घडत आहे का, नाही. तर भ्रमण म्हणजे चालणे किंवा फिरणे. त्यानंतर रेचन म्हणजे फुंकणे,
स्यंदन, स्यंदन म्हणजे घरंगळणे, स्यंदन म्हणजे घरंगळणे. म्हणजे जेव्हा पर्वतावरून असं एखादं दगड वगैरे घरंगळत खाली येतो तर त्याला काय म्हणतात, स्यंदन असं म्हणतात. ऊर्ध्वजलन, ऊर्ध्वजलन म्हणजे आग जेव्हा लागते तेव्हा ती आग जी आहे ती ऊर्ध्व दिशेने त्याच्या ज्वाला ज्या आहेत त्या जातात. त्या ऊर्ध्वजलन हा काय गमनाचा प्रकार आहे. आणि तिर्यक गमन म्हणजे तिरप्या दिशेने जाणे. तर हे जे काही आहेत हे गमनाचे प्रकार आहेत. तर पाचवा जो प्रकार आहे तो बघितला आपण गमन. त्यानंतर आपण बघितलं होतं हे जे बघितलं आपण लौकिक कर्म. म्हणजे आपण बघितलं होतं की तर्कसंग्रहानुसार कर्माचे दोन प्रकार, लौकिक आणि आध्यात्मिक. तर लौकिक कर्मामध्ये आपण बघितले 5 प्रकार: उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण आणि गमन. उत्क्षेपण म्हणजे ऊर्ध्वदेशासोबत संयोग, अपक्षेपण म्हणजे अधोदेशासोबत संयोग, आकुंचन म्हणजे शरीर सन्निकृष्ट प्रदेश देश संयोग, आणि प्रसरण म्हणजे शरीर विप्रकृष्ट देश संयोग हेतू प्रसरण. गमन मतलब अन्य सर्वत्र म्हणजे सर्व जे काही अन्य आहेत, अन्य सर्व गमनम, ते सर्व काय आहे, गमनाचे प्रकार आहेत. आता आध्यात्मिक म्हणजे आत्म्याशी रिलेटेड कर्म, आत्म्याशी संबंधित कर्म. यामध्ये दोन प्रकार, शुभ आणि अशुभ. शुभ कर्मामुळे काय होणार की आत्म्याचा संबंध जीवात्म्याशी संबंध प्रस्थापित होण्यासाठी मदत होणार, आणि अशुभ कर्मामुळे आत्म्याचा जीवात्म्याशी संबंध प्रस्थापित होण्यासाठी सहाय्य होणार नाही. शुभ कर्म म्हणजे सगळे चांगले मंगलदायक कर्म म्हणजे शुभ कर्म, आणि अधर्माचे कर्म म्हणजे अशुभ कर्म. तर हे जे काही कर्म आहेत अशा पद्धतीने आपण तर्कसंग्रहानुसार आपण प्रकार बघितले. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रशस्त पादानुसार कर्माचे प्रकार. प्रशस्त पादानुसार जेव्हा आपण कर्माचे प्रकार बघतो, एक मिनिट, तर प्रशस्त पादानुसार त्यांनी 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक तर सतप्रत्यय, दुसरं असत प्रत्यय, आणि त्यानंतर अप्रत्यय. आता हे जे काय आहे त्यामध्ये आपण आधी बघणार आहोत की प्रत्यय कर्म म्हणजे काय. तर प्रत्यय कर्म म्हणजे जे चेतन द्रव्याच्या ठिकाणी आढळून येतं. आपण बघितलं होतं की द्रव्याचे 2 प्रकार आहेत. चेतन द्रव्य म्हणजे ज्याच्यामध्ये चेतना आहेत, आणि अचेतन द्रव्य म्हणजे ज्यांच्यामध्ये चेतना नाही आहेत. तर चेतन द्रव्य म्हणजे यांच्यामध्ये चेतना आहे, जीव आहे. तुमच्या आमच्यासारखे जे काही मनुष्य आहेत हे चेतन द्रव्य आहेत, जे काही प्राणी आहेत ते चेतन द्रव्य आहे. तर ह्या चेतन द्रव्याकडून जी काही कर्म केली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रत्यय. आणि जी अचेतन द्रव्य म्हणजे चेंडू झालं, फळ झालं, या अचेतन द्रव्याकडून जी काही कर्म होतात त्या द्रव्यावर जी काही कर्म घडली जातात त्यांना अप्रत्यय असे म्हणतात. प्रत्यय हे चेतन द्रव्यामध्ये ज्यामध्ये जीव आहे, आणि अप्रत्यय हे अचेतन द्रव्यामध्ये दिसून येतं. अप्रत्यय कर्म म्हणजे हे अचेतन द्रव्यामध्ये ज्यांच्यामध्ये जीव नाही त्या द्रव्यामध्ये दिसून येतं. आता जे काही चेतन द्रव्य आहे त्यांच्यामध्ये जीव आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जाणीव आहे. तर त्यांच्यामध्ये घडणारे कर्म जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. एक तर जाणीवपूर्वक कर्म घडते किंवा अजाणीवपूर्वक कर्म घडते. अजाणीवपूर्वक म्हणजे जाणीव नसते अशा पद्धतीने कर्म घडते. तर जे काही जाणीवपूर्वक कर्म आहे त्यांना म्हणतात सतप्रत्यय. सत म्हणजे ज्याच्यामध्ये जाणीवेची सत्ता आहे ते सतप्रत्यय, आणि ज्याच्यामध्ये जाणीवेची सत्ता नाही, जाणीवेचे अस्तित्व नाही, त्याला असत प्रत्यय असे म्हणतात. आता सतप्रत्यय जाणीवेचे अस्तित्व म्हणजे कसं की आपण काय करतो, चालतो, बोलतो, टाळी मारतो, एखादा आपण काय करतो, बॉल जो आहे तो फेकतो, किंवा जमिनीवर बॉल टाकतो. तर हे जे काय आहे ह्यामध्ये काय आहे, जाणीवेची अस्तित्व आहे. तर ह्याला म्हणतात सतप्रत्यय. आणि अजाणीव म्हणजे जाणीवपूर्वक न करणारी कर्म म्हणजे श्वासोच्छवासाची क्रिया. श्वासोच्छवासाची क्रिया जी आहे ती आपण जाणीवपूर्वक करतोय का? नाही, आपल्याला जाणीवही नसते, आणि आपण सतत श्वास आणि उच्छवासाची क्रिया ही आहे ती प्राण्यामध्ये सतत घडत असते. तर हे झालं असतप्रत्यय. म्हणजे चेतन द्रव्याकडून जे जाणीवपूर्वक कर्म केले जाते त्याला सतप्रत्यय म्हणतात. त्याच्यामध्ये चालणे, बोलणे येतं. आणि चेतन द्रव्याकडून जे अजाणीवपूर्वक कर्म केले जातात त्याला असतप्रत्यय असे म्हणतात. त्यामध्ये श्वास उच्छवासाची क्रिया केली जाते. किंवा आपण जेव्हा बंदुकीतून गोळी मारतो, बंदुकीतून गोळी मारणं
ही जाणीवपूर्वक क्रिया आहे, सतक्रिया, सतप्रत्यय आहे. परंतु बंदुकीतून गोळी मारल्यानंतर तो जो हात आहे तो मागे खेचला जातो, ढकलला जातो. तर हे जे आहे ही त्याची प्रतिक्रिया आहे. ती जाणीवपूर्वक कर्म होत नाही, तर अजाणीवपूर्वक होते. हात पाठीमागे खेचल्या जाणे, ढकलल्या जाणे, कारण बंदुकीतल्या गोळीमध्ये तेवढा फोर्स असतो. तर ह्याला म्हणतात असत प्रत्यय. हात पाठीमागे खेचल्या जाणे आपोआपच त्याला असत प्रत्यय असे म्हणतात. त्यानंतर अप्रत्यय. अप्रत्यय म्हणजे जे काही अचेतन द्रव्य आहे त्यांच्यामध्ये जी काही हालचाल दिसून येते, संयोग विभाग दिसून येतो, त्याला आपण म्हणतो अप्रत्यय कर्म. आता ह्या अप्रत्यय कर्मामध्ये आपल्याला परत प्रकार दिसून येतात. कोणते कोणते? नोदन, वेग, वेग आणि प्रयत्न. नोदन म्हणजे कंप. नोदन म्हणजे कंप. ट्युनिंग फॉर्क जो आहे त्याच्यामधून तुम्ही जेव्हा तुमचे जेव्हा साऊंडचे प्रॅक्टिकल वगैरे व्हायचे फिजिक्समध्ये, तेव्हा ते ट्युनिंग फॉर्कला तुम्ही टेबलवर आदळून बघायचे. ज्यांनी कॉलेज केलेलं असेल त्यांच्या लक्षात येईल. तर टेबलवर आदळून पाहिल्यानंतर त्या ट्युनिंग फॉर्क मध्ये काय होतं, कंप जाणून येतो, कंप आढळतो. किंवा अजून बाजा वाजवण्यामुळे पण काय होतं, निर्माण होतं, कंप येतो. किंवा टेबल वर असं एखादं जर पत्रा वगैरे काही असेल किंवा काही प्लेट असेल, त्याला जर तुम्ही अशी त्याच्यावर थाप मारली तर त्यांना काय होतं, त्याच्यामध्ये काय होते, कंप निर्माण होते. तर अशा पद्धतीने ज्याच्यातही कंप निर्माण होतो किंवा आवाजामुळे कंप उत्पन्न होतं त्याला नोदन असे म्हणतात. वेग म्हणजे काय, तर द्रव्यामध्ये जी काही हालचाल दिसून येते ती. यामुळे काय होतं, द्रव्याचा पूर्व देशाशी काय होतो, विभाग होतो आणि परदेशाशी काय होतो, संयोग होतो. जेव्हा तुम्ही एखादा चेंडू फेकून मारता तेव्हा काय होतं, त्यामध्ये वेग उत्पन्न होतो आणि वेगामुळे काय होतं, त्या चेंडूमध्ये जे कर्म निर्माण होतं ते आहे वेग. धनुष्यबाणातून जो बाण सोडला आहे त्याच्यामध्ये पण काय होतं, वेग निर्माण होतो. प्रयत्न. प्रयत्न म्हणजे एखादे कर्म करण्यासाठी शक्ती लावून कर्म सुरू करण्यासाठी प्रयत्न करणं. मग ते कर्म घडेल किंवा नाही घडेल, मग याला काय म्हणणार, प्रयत्न म्हणणार. किंवा जेव्हा तुम्ही आपलं टेबल हलवत आहात, तर टेबल हलवत आहात तर त्यामध्ये टेबलमध्ये हालचाल उत्पन्न होतीये का, नाही होत. टेबल जागच्या जागीच आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये वेग जो आहे तो उत्पन्न नाही झाला. परंतु तुम्ही त्याला शक्ती लावली आहे, मग तुम्ही प्रयत्नपूर्वक चेष्टा केलेली आहे, त्यामुळे जे काही कर्म घडतं त्याला काय म्हणतात, प्रयत्न असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण प्रशस्त पादानुसारचे प्रकार बघितले आहेत, ज्याच्यामध्ये आहे सतप्रत्यय, असत प्रत्यय आणि अप्रत्यय. अशा पद्धतीचे 3 कर्माचे प्रकार आपण बघितले आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत चरकोप चरकोप चरक संहितेचे जे टीकाकार आहे, चरकोपस्कार, त्यांच्या अनुसारचे प्रकार. तर त्या टीकेनुसार कर्माचे जे आहेत 3 प्रकार आहेत, कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे जे काही शारीरिक, कायिक म्हणजे शरीराद्वारे, शरीराचे जे काही व्यापार आहेत, शरीराद्वारे जे काही व्यापार केले जातात त्यांना शारीरिक कर्म म्हणतात, कायिक कर्म म्हणतात. वाचिक म्हणजे जे काही वाणी आहे, त्या वाणीद्वारे जे काही व्यापार केले जातात त्यांना वाचिक कर्म असे म्हणतात. आणि मानसिक म्हणजे जे काही मन आहे, मनाद्वारे जे काही व्यापार केले जातात त्यांना मानसिक कर्म असे म्हणतात. कायिक कर्म म्हणजे काय, चालणे, पळणे, वस्तू फेकणे, हे काय आहे, कायिक कर्म. वाचिक कर्म म्हणजे काय, खरे बोलणे, खोटे बोलणे, कठोर बोलणे, मृदू बोलणे, हे झाले वाचिक कर्म. आणि मानसिक कर्म म्हणजे काय, चिंतन करणे, विचार करणे किंवा इंद्रियांचा निग्रह करणे. आपण आता बघूया त्याचे उदाहरण. तर अशा पद्धतीनं हे 3 प्रकार सांगितलेले आहेत. हे बघा, हे बघा, आता यामध्ये कोणते कर्म दिसून येते ते सांगा तुम्ही. ते ॲनिमेटेड व्हिडिओ असल्यामुळे थोडा वेळ लागतोय. हे बघा,
हा माणूस काय करतोय, हे जे काही शरीर आहे शरीराच्या हालचाली करतोय. तर शरीराचे जे काही व्यापार आहेत त्याला आपण कोणते कर्म म्हणणार, कायिक कर्म म्हणणार. हे त्यानं काय केलंय, हात वर उचलत आहे, पाय वर उचलत आहे, मान फिरवत आहे. तर हे जर असे सर्व काही कर्म आहे ज्यामध्ये शारीरिक व्यापार आहे, शरीराद्वारे जे व्यापार केले जातात त्यांना काय म्हणणार, शारीरिक कर्म म्हणणार. हा व्हिडिओ नाही चालत आहे, दुसरा व्हिडिओ बघूया आपण. थोडे व्हिडिओ टाकल्यामुळे काय होतं, पीपीटी जी आहे ती थोडी स्लो चालते. तर आपण कर्माचे प्रकार बघत होतो. तर आपण कायिक कर्म बघितले. आता हे जे काही आहे हे वाचिक कर्म आहे. हा व्यक्ती बोलत आहे, तर वाणीचे जे काही व्यापार आहे त्याला आपण काय म्हणतो, वाचिक कर्म म्हणतो. आणि याचे उदाहरण काय आहे, तर खरं बोलणं, खोटं बोलणं, चुगली करणं. तर हे काय आहेत, वाचिक कर्म. त्यानंतर हे जे काय आहे हे काय आहे, चिंतन करत आहे ही मुलगी. तर विचार करत आहे. तर मनाचे जे काही व्यापार आहे, चिंतन आदी कर्म करणं आहे, त्याला काय म्हणतात, मानसिक कर्म असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म बघितले. त्यानंतर अजून कर्माचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, दैव आणि पुरुषार्थ. दैव दैव आणि पुरुषार्थ. दैव म्हणजे गेल्या जन्मामध्ये जे काही कर्म केलेले आहेत ते कर्म, आणि पुरुषार्थ म्हणजे या जन्मामध्ये जे काही कर्म केले जातात ते म्हणजे पुरुषार्थ. हे चरकाचार्य यांनीच प्रकार सांगितलेले आहेत, दैव आणि पुरुषार्थ. दैव म्हणजे गेल्या जन्मामध्ये गत जन्मामध्ये जे काही कर्म केले असतात ते म्हणजे दैव, आणि पुरुषार्थ म्हणजे इहलोकात ह्या जन्मामध्ये जे काही कर्म केले जातात त्याला पुरुषार्थ असे म्हणतात. आणि मनुष्याची आयु जी आहे ती दैव आणि पुरुषार्थ ह्या दोन्हीवरून ठरत असते. म्हणजे तुमचं दैव आणि पुरुषार्थ दोन्हीही चांगला असेल तर तुम्हाला दीर्घायू प्राप्त होते. आणि तुमचं दैव आणि पुरुषार्थ यांचं जर कमी बलाचे असतील तर तुम्हाला अल्पायू प्राप्त होते. आणि दोघांचे बल जर मध्यम असेल तर तुम्हाला मध्यम आयु प्राप्त होते. त्यानंतर आपण बघणार आहोत की आयुर्वेदातलं पंचकर्म. पंचकर्म सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. तर हे पंचकर्म कोणते सांगितलेले आहेत, तर आपण बघितलेलं आहे की वमन, विरेचन, निरुह, अनुवासन आणि शिरोविरेचन. वमन, विरेचन, निरुह, अनुवासन आणि शिरोविरेचन असे 5 कर्म सांगितलेले आहेत ज्यांचा समावेश पंचकर्मामध्ये होतो. पंचकर्म म्हणजे शोधन कर्म. पंचकर्म म्हणजे काय आहे, शोधन कर्म आहे. यामुळे काय घडतं की जे काही शरीरामधले जे काही दोष आहेत त्या दोषांची जी काही वृद्ध दोष आहेत त्या वृद्ध दोषांचं काय होतं, निर्हरण होतं. आता आपण बघितलं की वमनामध्ये काय होतं की ऊर्ध्व शोधन होतं, म्हणजे ऊर्ध्व भागामधून काय होतात जे काही दोष आहेत ते शरीराच्या बाहेर काढले जातात. विरेचनामध्ये अधोशोधन होतं. अधोशोधन म्हणजे काय, तर अधः भागातून जे काही पित्त दोष आहे त्या पित्त दोषाचं काय होतं, निर्हरण होतं. त्यानंतर
निरूह आणि अनुवासन. निरूह आणि अनुवासन काय आहेत तर बस्तीचे प्रकार आहेत आणि हे बस्तीद्वारे काय केले जातात की दोषांचं जे काय आहे वात दोषांचं काय केलं जातं शमन केलं जातं. निरूहमध्ये द्रव्य असतात तर अनुवासनमध्ये काय असतात स्निग्ध द्रव्यांचा वापर स्नेह द्रव्यांचा वापर करून बस्ती दिली जाते. आणि 5वा आहे शिरोविरेचन. शिरोविरेचनमध्ये काय केलं जातं तर नासा ह्या शिरोद्वाराद्वारे काय केलं जातं प्रयोजित द्रव्य प्रयोजित करून काय केलं जातं जे काही शिरोभागातील दोष आहे त्यांचं काय केलं जातं निर्हरण केलं जातं. तर अशा पद्धतीने आपण पंचकर्म पाहिले. वमन, विरेचन, निरूह, अनुवासन आणि शिरोविरेचन हे पंचकर्म लक्षात ठेवायचे. वमन म्हणजे ऊर्ध्वशोधन, विरेचन म्हणजे अधोशोधन, निरूह म्हणजे बस्तीद्वारे वाताचं शमन करणं आणि अनुवासन म्हणजे स्निग्ध द्रव्यांची बस्ती देणं आणि शिरोविरेचन म्हणजे काय तर नासाद्वारे द्रव्य प्रविष्ट करून शिरोमार्गातील जे काही दोष आहे त्यांचं काय करणं शरीराच्या त्यांच्या बाहेर निर्हरण करणं त्याला शिरोविरेचन असे म्हणतात. त्यानंतर आपण बघणार आहोत त्रिविध कर्म. म्हणजे हे जरी पंचकर्म सांगितले असतील हे 5 कर्म त्यानंतर त्रिविध कर्म हे पंचकर्माशी रिलेटेड आहेत. त्यानंतर जे काही शल्यकर्म आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. त्रिविध कर्म म्हणजे काय तर पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म. पूर्वकर्म म्हणजे काय जे काही प्रधान कर्म करायचं आहे त्याच्या आधीचं कर्म. पश्चात कर्म म्हणजे काय जे काही प्रधान कर्म आहे त्याच्या नंतरचं कर्म. आणि प्रधान कर्म म्हणजे प्रमुख कर्म जे प्रयोजन आहे ते प्रमुख कर्म करणे म्हणजे प्रधान कर्म. आता बघा पंचकर्मामध्ये काय असणार आहे पूर्वकर्म काय असणार आहेत म्हणजे पंचकर्म करण्याच्या आधी जे कर्म केले जातात म्हणजे स्नेहन आणि स्वेदन काय झाले पूर्वकर्म झाले. प्रधान कर्म म्हणजे पंचकर्म जे काही नियोजित पंचकर्म आहे वमन असेल विरेचन असेल ते करणं म्हणजे प्रधान कर्म करणं. आणि पश्चात कर्म म्हणजे हे वमन विरेचन झाल्यानंतर जे काही आपण त्यांना संसर्जन क्रम देतो ते संसर्जन क्रम काय झाला त्याचा पश्चात कर्म झाला. संसर्जन क्रम का देतो आपण त्यांना की त्यांचं अग्नी मांद्य झालेलं असतं तर तो अग्नीचं रक्षण करण्यासाठी आपण संसर्जन क्रम देतो. तर अशा पद्धतीने हे त्रिविध कर्म आहेत. त्यानंतर सुश्रुताचार्यांनी अष्टविध कर्म देखील सांगितलेले आहेत. तर ते अष्टविध कर्म कोणते छेदन भेदन लेखन वेधन एशन आहारण विस्त्रावन आणि सेवन. ठीक आहे हे नाही लिहिले तरी चालून जाईल. इथपर्यंत जरी तुम्ही कर्माचे प्रकार लिहिले तरी सफिशियंट आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत कर्माची आयुर्वेदिक उपयोगिता. कर्माची आयुर्वेदिक उपयोगिता बघत असताना आपल्या लक्षात येईल की कर्म म्हणजे काय आहे की कुठलीही क्रिया करणं आयुर्वेदामध्ये आपण काय करतो आयुर्वेदाचं जे काही प्रयोजन आहे ते प्रयोजन 2 प्रकार आहे. स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्याचं रक्षण. कधी पण आयुर्वेदिक उपयोगिता लिहित असताना आपण काय करायचं आयुर्वेदाचं प्रयोजन आधी लिहायचं स्वस्थचं स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमन आणि त्या प्रयोजनाशी रिलेटेड जो काही पार्ट आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे त्याचं आयुर्वेदिक उपयोगिता लिहायची. आता इथे बघा कर्म करणार आहोत आयुर्वेदाचं प्रयोजन काय आहे स्वस्थचं स्वास्थ्य रक्षण आणि आतुराचं काय करणं विकार प्रशमन म्हणजे चिकित्सा. आतुराचं विकार प्रशमन करणं म्हणजे चिकित्सा करणं. स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी काय करावं लागतं रसायन वाजीकरण ही कर्म करावी लागतात. आणि आतुर व्यक्तीची चिकित्सा करण्यासाठी आपण काय करतो शोधन करतो शमन करतो. तर शोधन शमन ह्याच्यासाठी पण आपण काय करणं अपेक्षित आहे आपल्याला कर्म करणं अपेक्षित आहेत. आपण शोधनामध्ये पंचकर्म करतो शमनामध्ये देखील आपल्याला कर्म अपेक्षित असतात. तर अशा पद्धतीनं कर्म जे आहेत हे आयुर्वेदामध्ये काय आहे उपयोगी आहे. चिकित्सा जी काही करतो ते म्हणजे कर्मच असतं. चतुष्पाद एकत्र येऊन जे काही प्रवृत्ती करतात त्या कर्माला काय म्हणतात चिकित्सा असे म्हणतात. म्हणजे चिकित्सा हे दुसरं तिसरं काही नसून एक कर्मच आहे. जे काही द्रव्य वापरतात ते द्रव्य त्यांच्या गुणांच्या सहाय्याने कर्म करते. आपण बघितलं होतं की चंदन द्रव्य जर आपण वापरलं तर चंदन द्रव्य हे शीत गुणाच्या सहाय्याने काय करतं दाहाचं प्रशमन हे कार्य करतं. तर आपल्याला काय अपेक्षित असतं की त्या द्रव्याने शरीरावर कर्म करावं हे अपेक्षित असतं आणि द्रव्य हे गुणांच्या सहाय्याने कर्म करतात. आता कर्माचे विविध प्रकार आपण बघितले त्यामध्ये दीपन पाचन शोधन शमन भ्रूहन लंघन हे कर्म आहेत आणि हे कर्मच आपल्याला चिकित्सेमध्ये अपेक्षित असतात. आयुर्वेदामध्ये आपण द्रव्याच्या सहाय्याने हे कर्मच घडवून आणतो आणि त्यावरूनच चिकित्सा होत असते.
त्यानंतर आपण पंचकर्म बघितले. ह्या पंचकर्म वमन, विरेचन, निरूह, अनुवासन, शिरोविरेचन हे पंचकर्मामुळे काय होतं, शरीरातील दोषांचं काय होतं, उत्क्लेश होतो आणि ते शरीराच्या बाहेर काढण्यासाठी मदत होते, दोषांचं निर्हरण होतं. तर पंचकर्माची आयुर्वेदिक उपयोगिता काय आहे की त्यामुळे दोषांची वृद्धी होऊन, दोषांचा उत्क्लेश होऊन ते दोष शरीराच्या बाहेर निघून जातात, त्यांचं निर्हरण होतं. आता ह्या पंचकर्मानंतर आपण त्रिविध कर्म पण बघितले. आता त्रिविध कर्माची पण उपयोगिता बघूया. पूर्वकर्मामध्ये स्नेहन स्वेदन येतं. स्नेहन स्वेदनाची उपयोगिता काय आहे, तर ते दोष वाढवायला मदत करतात. आधी दोष वाढवायचे आणि मग त्याचं निर्हरण करायचं पूर्णपणे शरीरातून. तर स्नेहन स्वेदन जे आहे हे शरीराला लवचिकता प्राप्त करतात आणि दोषांची वृद्धी करतात. त्यानंतर जे प्रधान कर्म आहे त्यामध्ये दोषांचं काय होतं, निर्हरण होतं. प्रधान कर्मामध्ये आपण काय करतो, निर्हरण म्हणजेच वमन करतो, विरेचन करतो प्रधान कर्मामध्ये. तर ह्या पंचकर्माद्वारे दोषांचं निर्हरण होतं. आणि जे पश्चात कर्म आहे, पश्चात कर्मामध्ये आपण काय करतो, संसर्जन क्रम देतो. तर ह्या संसर्जन क्रमामुळे काय होतं, जे काही अग्निमांद्य निर्माण झालंय पंचकर्मामुळे, अग्निमांद्य निर्माण झाले, ते अग्निमांद्यामध्ये अग्नीचं रक्षण करण्याला मदत होते. संसर्जन क्रम म्हणजे त्या व्यक्तीला हलका आहार खाऊ घालणं, पेया विलेपी यासारखं हलका आहार खाऊ घालणं. तर ह्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीच्या अग्नीची रक्षा होते. तर हे झालं ह्या त्रिविध कर्माची काय झाली, ही आयुर्वेदिक उपयोगिता. आता पंचकर्माच्या मध्ये सुश्रुताचार्य यांनी काय केलेलं आहे, 5वं कर्म म्हणून रक्तमोक्षण ऍड केलेलं आहे. त्यांनी निरूह, अनुवासन, बस्ती जे आहेत हे समावेश बस्तीमध्ये करून त्यांनी 5वं कर्म काय केलेलं आहे, रक्तमोक्षण सांगितलेलं आहे. तर रक्तमोक्षणानं काय होतं, रक्ताची जी काही दुष्टी आहे ती दूर होते, दुष्ट रक्त बाहेर काढलं जातं शरीरातून आणि शरीरातील रक्ताची शुद्धी होते. त्यानंतर इतर कर्मही सांगितलेली आहेत, जसे की गंडूष, कवल, नेत्रबस्ती, अंजन. आपण दिनचर्यामध्ये देखील हे कर्म बघितलेले आहेत आणि ह्याची चिकित्सामध्ये देखील वापर केला जातो. तर ह्या कर्माने काय होणार, स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य जे आहे ते टिकून राहणार आणि जे काही आतुर व्यक्ती आहे त्यांच्या व्याधीचं काय होणार, शमन होणार. त्यानंतर इतरही कर्म आहेत, जशी की अग्निकर्म, क्षारकर्म, शस्त्रकर्म. तर ह्या कर्मामुळे काय होतं, जे काही व्याधी आहे तो व्याधीचं काय होतं, व्याधीचं शमन होतं, त्या व्याधीची चिकित्सा केली जाते अग्निकर्म, क्षारकर्म आणि शस्त्रकर्म करून. तर अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, कर्म पाहिले. त्यानंतर अष्टविध कर्म, अष्टविध शस्त्रकर्म. अष्टविध शस्त्रकर्म कोणते कोणते आहेत, तर आपण बघितलं, छेदन, भेदन, लेखन, वेधन, एशन, आहरण, विस्त्रावन आणि सीवन. तर हे अष्टविध कर्म जे आहेत, शस्त्रकर्म, जे सुश्रुताचार्याने सांगितलेले आहेत आणि हे शल्य चिकित्सेमध्ये उपयोगी आहेत. त्यानंतर आपण त्रिविध कर्माची ही आयुर्वेदिक उपयोगिता मागे बघितली, पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म. त्यानंतर उन्माद आणि अपस्मारामध्ये आश्वासन कर्म केले जाते, अभय हर्षणी चिकित्सा केली जाते किंवा त्रासन चिकित्सा केली जाते. तर हे उन्माद आणि अपस्मारामध्ये स्पेसिफिकली ही चिकित्सा केली जाते. आश्वासन देणं म्हणजे त्या व्यक्तीला आश्वासित करणं, अभय देणं, त्याला भीती वाटू नये ह्यासाठी काळजी घेणं. तर असे गोष्टी जे आहेत ते उन्माद आणि अपस्मारामध्ये हे कर्म केले जातात. हर्षणी म्हणजे त्या व्यक्तीला आनंद निर्माण करणं आणि त्रासन म्हणजे त्या व्यक्तीला त्रास देणं, त्यावरून त्याची चिकित्सा करणं. तर अशा पद्धतीने आपण काय केले आहे, आपलं जे काही कर्म आहे त्या कर्माची आयुर्वेदिक उपयोगिता बघितली आहे. तर अशा पद्धतीने आपला कर्म चॅप्टर जो आहे तो पूर्ण झालेला आहे.